नमस्कार मंडळी, ओम नमः शिवाय. आपल्या सर्वांचे STV राशीफल मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मंडळी, उद्यापासून शनिदेवाच्या 7.7च्या प्रभावातून काही राशींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जात आहे आणि यामुळे काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. होय मंडळी, शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देवता मानले जातात आणि त्यांच्या कृपेमुळे काही राशींच्या जीवनातील अडचणी कमी होऊन नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे आजचा हा विषय या राशींसाठी खूपच खास आहे आणि महत्त्वाचा ठरणार आहे. मंडळी, शनिदेवांच्या कृपेमुळे नेमक्या कोणत्या भाग्यवान राशींना मोठ्या शुभवार्ता मिळू शकतात? कोणत्या राशींच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत? कोणाच्या कामामध्ये प्रगती होऊ शकते आणि कोणाच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते? हे आपण आजच्या या विशेष राशी भविष्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची रास या भाग्यवान राशींमध्ये आहे का हे अजिबात चुकवू नका, कारण आजची माहिती तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरू शकते. मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शनिदेवावर तुमची श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय शनिदेव असे लिहा. शनिदेवाची कृपा आणि आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो हीच मनापासून प्रार्थना. आणि जर तुम्ही STV राशीफल मराठी या आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे राशी भविष्य ज्योतिषविषयक माहिती आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग मंडळी, आता जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहू शकते आणि ज्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या काळात आनंदाच्या, प्रगतीचे आणि सकारात्मक बदलांचे संकेत दिसून येऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया मंडळी. हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांना विशेष महत्त्व मानले जातात. शनिदेवांना कर्मफळाचे दाता म्हणून ओळखले जाते. म्हणजेच व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये जशी कर्म केली आहेत त्यानुसार त्याला त्याचे फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे शनिदेवांना न्यायप्रिय देवता देखील मानले जाते. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कर्माचे जाणीव करून देणे आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला त्यांच्या चांगल्या कर्माचे फळ देणे, अशी शनिदेवाबद्दल श्रद्धा आहे. भगवान शनिदेवांना सूर्यदेवाचे पुत्र मानले जाते आणि त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये शिस्त, जबाबदारी, संयम आणि कर्माला विशेष महत्त्व प्राप्त होते, अशी ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहे. शनिदेवांची कृपा प्राप्त झाली तर कठीण परिस्थितीतून मार्ग मिळू शकतो, अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळू शकते आणि जीवनामध्ये हळूहळू स्थैर्य निर्माण होऊ शकते, असे मानले जाते. त्यामुळे शनिदेवाच्या कृपेकडे भक्त मोठ्या श्रद्धेने पाहतात. मंडळी, आता पुढे आपण त्या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी येणारा काळ विशेष शुभ ठरू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ज्योतिषीय श्रद्धा आणि अंदाजावर आधारित असते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय केवळ या माहितीच्या आधारावर घेऊ नका. आता पाहूया या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास आहे का? मंडळी, शनिदेवाचं नाव ऐकल्यावर अनेक लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती किंवा घबराट निर्माण होते. परंतु खरं पाहिलं तर शनिदेवांना न्यायप्रिय आणि कर्माचे फळ देणारे देवता मानले जाते. निसर्गामध्ये संतुलन कायम ठेवण्याचे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देण्याचे कार्य शनिदेव करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपादृष्टी असते त्या व्यक्तीला कठीण परिस्थितींमध्येही मार्ग सापडतो आणि जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. चुकीचे काम करणारे, इतरांना त्रास देणारे, कोणाचे नुकसान करणारे किंवा वाईट कर्म करणारे लोक आपल्या कर्माचे परिणाम भोगतात, अशी शनिदेवाबद्दल श्रद्धा आहे. आणि मंडळी, आता याच शनिदेवाची विशेष कृपादृष्टी 12 राशींपैकी काही भाग्यवान राशींवर राहणार असल्याचे ज्योतिषीय अंदाज सांगतात. होय मंडळी, या राशींच्या व्यक्तींवर शनिदेव प्रसन्न होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदलांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात आर्थिक परिस्थितीत सुधारण्यापासून ते कामामध्ये प्रगती, नवीन संधी आणि यश मिळण्यापर्यंत अनेक शुभ संकेत या राशींसाठी पाहायला मिळू शकतात. शनिदेवाच्या कृपेमुळे जीवनामध्ये असलेल्या अडचणी कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि अनेक दिवसांपासून
अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. मंडळी, शनिदेवाच्या या विशेष कृपेमुळे काही राशींच्या व्यक्तींना धनलाभ, व्यवसायांमध्ये फायदा, नोकरीमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे ज्या भाग्यवान राशींबद्दल आपण आता बोलणार आहोत त्यांच्यासाठी येणारा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास आहे का? मित्रांनो, आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ वेळेवर मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, या भाग्यवान राशींमध्ये सर्वात पहिली रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी येणारा काळ अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात आणि धनलाभाचे मार्ग निर्माण होऊ शकतात. विशेषतः व्यवसाय किंवा व्यापार करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामामध्ये वाढ आणि नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि तुमच्या मेहनतीला चांगले परिणाम मिळू शकतात. मकर राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे दखल घेतली जाऊ शकते आणि पदोन्नती किंवा जबाबदारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामुळे वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात आणि त्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तसेच ज्या व्यक्तींना परदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याची किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते आणि परदेशांशी संबंधित संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या अधिक नफा मिळू शकतो आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळू शकते. तुम्ही ज्या कामामध्ये मेहनत घेत आहात ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य सहकार्य मिळू शकते आणि अनेक दिवसांपासून अडलेली कामे देखील हळूहळू पूर्ण होऊ शकतात. शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्या जीवनातील अडचणी कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नक्कीच विशेष ठरू शकतो. मंडळी, आता या यादीतील पुढची भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनिदेवाची कृपादृष्टी लाभदायक ठरू शकते. येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनेक नवीन संधीची सुरुवात होऊ शकते. शनिदेवाच्या कृपेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये यश मिळण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. मेष राशीच्या व्यक्तींच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. समाजामध्ये तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि तुमच्या मेहनतीमुळे तुमची एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये सहभागी असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढू शकतो. मंडळी, शनिदेवाच्या कृपेमुळे मेष राशीच्या व्यक्तींना यशांच्या नवीन संधी मिळू शकतात. आत्तापर्यंत ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या किंवा ज्या गोष्टी काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यामध्ये आता पुन्हा प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते. तुमची रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील आणि तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळामध्ये मिळणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष न करता योग्य नियोजन करून आणि मेहनत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल. शनिदेवाची कृपा, तुमची मेहनत आणि योग्य निर्णय याचा योग्य फळ मेळ साधला तर तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून येऊ शकतात. होय मंडळी, शनिदेवाच्या आशीर्वादामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे आणि धनलाभ मिळवून देणाऱ्या अनेक नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींसाठी घरामध्ये आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायामध्येही चांगली वाढ होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना यश आणि सन्मान मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठीही केलेलं नियोजन योग्य प्रकारे पुढे जाऊ शकते आणि तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्याचा काळ तुमच्या बाजूने अनुकूल ठरू शकतो. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. मेहनतीमध्ये कोणतेही काम
कमतरता ठेवू नका आणि योग्य वेळ हातातून जाऊ देऊ नका. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली तर येणाऱ्या काळात चांगले परिणाम मिळू शकतात. मंडळी, आता या भाग्यवान यादीतील पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना शनिदेवाच्या आशीर्वादामुळे लवकरच एखादी शुभवार्ता मिळण्याचे योग्य निर्माण होऊ शकतात. आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते आणि पैशांशी संबंधित काही अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पुन्हा मार्गी लागू शकतात आणि योग्य प्रयत्नामुळे ती यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींचा मित्रपरिवार आणि जवळच्या लोकांसोबतचा संपर्क वाढू शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे लाभ, आर्थिक फायदा आणि यशाच्या नवीन संधी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तसेच जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळू शकते. तुमची गोड आणि प्रभावी वाणी अनेक कामे सहजपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरू शकते आणि तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे सकारात्मकतेने पाहू शकतात. मंडळी, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पैशांशी संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची मार्ग खुले होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळू शकतात. शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्ही प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे जाऊ शकता. तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळण्याचे अनेक संधी निर्माण होऊ शकतात आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही तुमचे ध्येय गाठण्याची दिशेने पुढे जाल. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ आनंद, प्रगती आणि आर्थिक सुधारणा घेऊन येणारा ठरू शकतो. मंडळी, आता या यादीतील पुढची भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे. या काळामध्ये केवळ धनलाभच होणार नाही तर व्यवसायामध्येही चांगली वाढ होण्याची संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अधिक नफा मिळू शकतो आणि नवीन संधीच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबतच पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कामाची वरिष्ठाकडून दखल घेतली जाऊ शकते. ज्या कन्या राशीच्या व्यक्तींचे परदेशात जाऊन नोकरी करण्याचे विचार किंवा करिअर करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही सकारात्मक संधी निर्माण होऊ शकतात. योग्य प्रयत्न आणि नियोजन केले तर परदेशांशी संबंधित संधी तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना कामामध्ये अधिक नफा मिळू शकतो आणि धनलाभाच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. कन्या राशीच्या ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक आणि समजूतदारपणा वाढू शकतो. पती पत्नीमधील नाते अधिक मजबूत होऊ शकतात आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळत राहू शकते. मंडळी, जर तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी केलेले नियोजन पुढे जाण्याची शक्यता आहे. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी बराच काळ प्रयत्न करत आहात त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहिल्यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याचे दिशेने वाटचाल होऊ शकते आणि जीवनामध्ये विविध प्रकारचे लाभ आणि मोठ्या यशांच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. होय मंडळी, या यादीतील पुढची भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींनो सांगू इच्छिते की शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्यासाठी येणारा काळ अतिशय चांगला आणि सकारात्मक ठरू शकतो. तुम्हाला केवळ मान सन्मानच मिळणार नाही तर समाजामध्ये तुमच्या कामाचे आणि व्यक्तिमत्वाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये अशा काही नवीन संधी येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगले आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्येही तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण राहू शकते तर दुसरीकडे व्यवसायामध्येही वाढ होण्याची संकेत आहेत. म्हणजेच मंडळी, सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबतच पगार वाढ मिळण्याचे योग्य निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामाची वरिष्ठाकडून दखल घेतली जाऊ शकते आणि तुमच्या मेहनतीमुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचे अनेक संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे आणि पैशांशी संबंधित काही अडचणी कमी होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील सदस्यांचे सहकार्य
सहकार्य तुम्हाला मिळू शकते. ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आणखी वाढू शकते. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे सिंह राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख, समाधान आणि आनंदाचे क्षण येऊ शकतात. मंडळी, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सध्याचा काळ अनुकूल ठरू शकतो. तुमच्या मेहनतीला योग्य परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन संधीचा फायदा घेतला तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. त्यामुळे मिळणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या ध्येयाचे दिशेने सातत्याने प्रयत्न करत राहा. मंडळी, आता या यादीतील पुढची भाग्यवान रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्हाला लवकरच एखादी चांगली आणि आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी बराच काळ प्रयत्न करत होता त्यामध्ये यश मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. धनुराशीच्या व्यक्तींची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता योग्य वेळी पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्राचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये शनिदेवाची कृपादृष्टी राहण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये असलेले अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात. धनप्राप्तीची अनेक संधी तुमच्या समोर येऊ शकतात आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मंडळी, धनुराशीच्या व्यक्तींना विविध प्रकारचे धनलाभ आणि यशाच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नतीसोबत पगारवाढ मिळण्याचे योग्य निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामामध्ये प्रगती होऊ शकते आणि तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेतली जाऊ शकते. आर्थिक परिस्थितीत मजबूत करण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग मिळू शकतात आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेमुळे धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनातील अनेक अडचणी आणि समस्या हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टीमुळे तुम्ही चिंतित होता त्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि जीवनामध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ सकारात्मक बदल आणि नवीन आशा घेऊन येऊ शकतो. मंडळी, आता या यादीतील पुढची रास आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे अनेक क्षण येण्याची शक्यता आहे. तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहू शकते आणि त्यामुळे लवकरच एखादी मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. ही शुभवार्ता तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आतापर्यंत जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ येऊ शकते. तुमची अनेक रखडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात आणि ज्या कामामध्ये वारंवार अडथळे येत होते त्या कामामध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुम्ही नवीन ध्येयासाठी आणखी जोमाने प्रयत्न करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना, कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यापारामध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो, नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकतात आणि मेहनतीमुळे उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायामध्ये प्रगती होत गेल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे आणि विविध दिशांनी लाभ मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्या मंडळी, कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळामध्ये मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून घेतला आणि मेहनत कायम ठेवली तर तुमच्या जीवनामध्ये मोठे सकारात्मक बदल घडवून येऊ शकतात. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या अडचणी कमी होऊन प्रगतीचे मार्ग खुला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंद, यश आणि आर्थिक प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. मंडळी, आता कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये चारही दिशांनी आनंदाच्या बातम्या आणि सुखाचे क्षण येण्याची शक्यता आहे. शनिदेवाची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहू शकते आणि त्यामुळे जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबत पगारवाढ मिळण्याचे योग्य निर्माण होऊ शकतात, तर नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे एखादे पैसे बराच काळ अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. व्यवसायामध्ये ज्या अडचणी किंवा अडथळे येत होते ते हळूहळू दूर होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या कामामध्ये पुन्हा गती निर्माण होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये एका नव्या आनंदाचा अनुभव मिळू शकतो. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात ती गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. शनिदेवाची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहण्याची शक्यता असल्यामुळे सध्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. जाऊ देऊ नका.
मंडळी, आता या यादीतील पुढची आणि शेवटच्या भाग्यवान राशींमध्ये समाविष्ट होणारी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींवरही शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींचा अनेक अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होऊ शकतात. घरामध्ये शांतता, आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. एखादी मोठी आणि आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेमुळे तुमची अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात आणि व्यवसायामध्ये अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अचानक धन लाभ मिळण्याचेही काही योग्य निर्माण होऊ शकतात. मंडळी, मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतो. तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी केलेले नियोजन यशस्वी होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण आणखी वाढू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना शनिदेवाच्या आशीर्वादामुळे हा काळ अनुकूल ठरू शकतो. त्यामुळे या काळामध्ये मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या आणि तुमच्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवा. योग्य नियोजन, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. तर मंडळी, या होत्या त्या भाग्यवान राशी ज्यांच्यासाठी शनिदेवांच्या आशीर्वादामुळे येणारा काळ आनंद, प्रगती, आर्थिक लाभ आणि यश घेऊन येण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींना जीवनामध्ये विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठ्या यशांच्या संधी मिळू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. अर्थात राशी भविष्य हे ज्योतिषीय श्रद्धा आणि अंदाजावर आधारित असते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःचा विवेक आणि योग्य सल्ला नक्की द्या. मंडळी, शनिदेवाचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या जीवनातील अडचणी दूर होत आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो हीच मनापासून प्रार्थना. जर तुमची रास या भाग्यवान राशींमध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि STV राशीफल मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या राशी भविष्याच्या माहितीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय शनिदेव.